5-6 वर्षाचं वय म्हणजे खेळकर खोडकर अगदी वाटेल तिथे बागडण्याचं वय। मात्र पुण्यातील अद्वैत भरतीय या मुलानं या वयात एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर यशस्वी पोहोचण्याची मोहीम फत्ते केली आहे। पुण्यात राहणारा अद्वैत सेंट मेरी या शाळेत शिकतो। स्विमिंग ट्रेकिंग हे त्याचे आवडीचे छंद। अद्वैत अगदी 3.5 ते 4 वर्षाचा असल्यापासून आईसोबत ट्रेकिंगला जात असे। छोट्या मोठ्या टेकड्या चढण्यात त्याला खूप मजा यायची। यातूनच त्याची आवड लक्षात घेऊन तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त कसा राहील याकडे अद्वैतच्या आईनं लक्ष दिलं। आई बरोबर एव्हरेस्टची सफर करण्यासाठी जेव्हा अद्वैत जाणार हे ठरलं तेव्हा त्याच्या आईनं त्याची 3-4 महिने चांगली तयारी करून घेतली। तो 2 तास 1 तास तो त्याचा स्विमिंग करायचा, बटरफ्लाय स्ट्रोक, 1 तास तो त्याचा जे काय फुटबॉल, क्रिकेट, स्केटबोर्डिंग, टेनिस, जे काय रनिंग काहीतरी गेम, आणि 3रा तास तो 100 फ्लोअर्स वरती खालती। आणि मग तो मला पुन्हा विचारायचा आणखीन करू का मी आई। तर मला त्याच्या फिजिकल फिटनेसबद्दल काहीही शंका नव्हती, पण मला डेफिनेटली अल्टिट्यूड सिकनेस त्याची थोडी कन्सर्न होती, कारण देयर इज नो वे टू प्रिपेअर फॉर लेस ऑक्सिजन, म्हणजे अनलेस यू गो देअर देयर इज नो अदर वे टू प्रिपेअर फॉर इट। समुद्र सपाटीपासून काही हजारो किलोमीटर उंचीवर असणाऱ्या एव्हरेस्टवर पोहोचणं हे काही सोपं काम नाहीये। त्यामुळे तब्येतीनं फिट असणारे आणि तयारीचे गिर्यारोहक ही मोहीम पूर्ण करू शकतात। अद्वैत शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्यानं त्याच्या कुटुंबियांनी त्याला सोबत नेण्याची तयारी दर्शवली। या ठिकाणचा थंड वारा, दगडरेती, हिमबर्फाचा वर्षाव अशी अनेक आव्हानं आली, मात्र न डगमगता अद्वैत आणि त्याची आई पायल भरतीय यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर यशस्वी पोहोचण्याचा टप्पा पूर्ण केला। इतक्या लहान वयात आपण केवढी मोठी कामगिरी पार केली आहे याची कल्पनाही अद्वैतला नाहीये। मुझे थर्स्टी लग रहा था और जब मैंने पानी लिया मैंने मुंह डाला उस पर, लेकिन पानी नहीं आ रहा था मेरा मुंह को, तो मैंने मेरा फिंगर अंदर डाला और रियलाइज किया जो आइस को टर्न हुआ था। फिर मैं स्लीपिंग ब्लैंकेट के अंदर लाया और फिर मैंने वार्म किया और जो भी पानी था मैं वो पी लिया। उंच पहाडी भागात कित्येक किलोमीटरचा प्रवास करणं हे निश्चितच सोपं नाही। मात्र मनात दृढ निश्चय असेल आणि जोडीला शारीरिक आणि मानसिक तयारी असेल तर काहीही अशक्य नाही, हेही तितकंच खरंय। गरजेपेक्षाही अधिक काळ टीव्ही समोर बसून तासनतास वाया घालवणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अद्वैत आणि त्याच्या आईचं उदाहरण निश्चितच प्रेरणादायी ठरू शकेल। कॅमेरामन संपत मोरेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही, पुणे।